नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील गणित विषयातील अपूर्णांक या घटकातील लहान मोठेपणा म्हणजेच अपूर्णांकांचा लहान मोठेपणा हा उपघटक पाहणार आहोत। अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवत असताना पहिल्यांदा समच्छेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा पाहूयात। समच्छेद अपूर्णांक म्हणजेच ज्यांचे छेद समान आहेत त्यांचा लहान मोठेपणा ठरवूयात। त्यासाठी उदाहरण पहिले पाहूयात। या ठिकाणी एक पट्टी दाखवलेली आहे आणि या पट्टीचे म्हणजेच एका पट्टीचे 5 समान भाग केले, म्हणजे प्रत्येक भाग 1/5 आहे। रंगवलेला भाग 3/5 बरोबर 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5। या पट्टीवरील 3 भाग रंगवलेले आहेत आणि एक भाग म्हणजे 1/5 आहेत, हे आपण पाहिलेलं आहे। मग 3 भाग आहेत म्हणजेच 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 असं 3 वेळा घेतल्यानंतर हा रंगवलेला भाग म्हणजेच 3/5 हा तयार झालेला आहे। आता न रंगवलेला भाग पाहूयात। न रंगवलेले भाग आहेत 2 म्हणजेच 2/5 बरोबर 1/5 आणि अधिक 1/5। न रंगवलेला भाग आहे 2 भाग म्हणजेच 1/5 आणि 1/5 असं 2 वेळा घेतल्यानंतर 2 भाग होतात, म्हणून 2/5 हा अपूर्णांक येथे रंगवलेला आहे असं म्हणू शकतो आपण। रंगवलेला भाग हा न रंगवलेल्या भागापेक्षा मोठा आहे। यावरून 3/5 हा अपूर्णांक 2/5 या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे। यावरून हे 3/5 मोठे आहेत 2/5 पेक्षा असे लिहितात। उदाहरण क्रमांक 2 पाहूयात। या आकृतीत एका पट्टीचे 8 समान भाग केले, त्यापैकी 3 भाग एका रंगाने व 4 भाग दुसऱ्या रंगाने रंगवलेले आहेत। येथे एका रंगाने रंगवलेला भाग आहे 3/8 आणि दुसऱ्या रंगाने रंगवलेला भाग आहे 4/8। त्यापैकी 3/8 लहान आहेत 4/8 पेक्षा, हे आपल्याला येथे दिसत आहे। या दोन्ही उदाहरणातील अपूर्णांक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। म्हणजेच वरील उदाहरणामध्ये 3/5 हे 2/5 पेक्षा मोठे आहेत, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये 4/8 हे 3/8 पेक्षा मोठे आहेत। म्हणजे ज्याचा अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आहे आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान आहे तो अपूर्णांक लहान आहे। समच्छेद अपूर्णांकांची तुलना म्हणजेच लहान मोठेपणा आपण पाहिला। आता अंश समान असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा पाहूयात। म्हणजे ज्याचे छेद वेगवेगळे आहेत पण अंश समान आहेत अशा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा पाहूयात। अंश 1 असलेल्या अपूर्णांकाचा छेद जसजसा मोठा होत जातो तसतशी त्या अपूर्णांकांची किंमत कमी होत जाते, हे आपल्याला माहित आहे। अपूर्णांकाचा अंश 1 पेक्षा वेगळा परंतु समान असेल तर अशा अपूर्णांकासाठीही हाच नियम असतो, हे पुढील आकृत्यांवरून समजून घ्या। आकृत्यांमधील सर्व पट्ट्या एकसारख्या आहेत म्हणजेच एकसारख्या लांबीच्या आहेत। पहिली पट्टी, या पट्टीच्या 3 समान भागांपैकी 2 भाग रंगवलेले आहेत म्हणजेच हा अपूर्णांक आहे 2/3। दुसऱ्या पट्टीच्या 4 समान भागांपैकी 2 भाग रंगवलेले आहेत म्हणजेच हा अपूर्णांक आहे 2/4 म्हणजे 4 भागांपैकी 2 भाग रंगवलेले आहेत। तिसऱ्या पट्टीच्या 5 समान भागांपैकी 2 भाग रंगवलेले आहेत म्हणजेच हा अपूर्णांक आहे 2/5। एक समान लांबीच्या पट्टींचे वेगवेगळे भाग करून वेगवेगळे भाग रंगवलेले आहेत। यावरून आपल्याला मिळालेले अपूर्णांक आहेत 2/3, 2/4 आणि 2/5। या आकृतीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की रंगवलेले भाग प्रत्येक आकृतीत 2 आहेत पण समान केलेले भाग हे वेगवेगळे आहेत म्हणजे छेद वेगवेगळे आहेत। त्यामुळे या आकृतीवरून आपल्या असे लक्षात येते की 2/3 हा अपूर्णांक मोठा आहे 2/4 या अपूर्णांकापेक्षा आणि 2/4 हा अपूर्णांक मोठा आहे 2/5 या अपूर्णांकापेक्षा। समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो, हे या आकृत्यांवरील अपूर्णांकांवरून आपल्या लक्षात येते।
भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा म्हणजे ज्याचे छेद वेगवेगळे आहेत अशा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे पाहूयात। शिक्षिका सांगतात, समजा 3/5 व 4/7 या छेद भिन्न असलेल्या म्हणजेच वेगळा असलेल्या अपूर्णांकातील लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे। अशा अपूर्णांकातील लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। ही दोन मुले दोन ठोकळ्यांवर उभी आहेत, त्यांच्यापैकी कोण उंच हे कसं ठरवायचं? सोनू म्हणते, येथे ठोकळ्यांची उंची कमी जास्त आहे, ती जर समान असेल तर कोणाची उंची कमी व कोणाची उंची जास्त हे ठरवणं सोपं जाईल। ठोकळ्यांची उंची कमी जास्त आहे, त्यामुळे या दोन मुलांतील उंच कोण आणि कमी उंचीचं कोण हे ठरवणं अवघड आहे। पण जर ठोकळ्यांची उंची समान केली तर आपल्याला या दोघांची उंची पाहून सांगता येऊ शकते। नंदू म्हणतो, आता मुलं समान उंचीच्या ठोकळ्यांवर उभी राहिल्यावर उजवीकडचा मुलगा उंच आहे हे सांगता येतं। शिक्षिका म्हणतात, इथे जसं ठोकळ्यांची उंची समान केल्यावर मुलाच्या उंचीतील कमी जास्तपणा ठरवता येईल, तसंच दिलेल्या दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान केल्यावर त्यांचा लहान मोठेपणा त्यांच्या अंशांच्या लहान मोठेपणावरून ठरवता येईल। नंदू म्हणतो, समजलं, आधी आम्ही 3/5 व 4/7 या दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान करून घेऊ। छेद समान करण्यासाठी या मुलांनी काय केलं ते पाहूयात। सोनू सांगते, 5 गुणिले 7 ला 5 आणि 7 या दोन्ही छेदांनी भाग जाईल, म्हणून दोन्ही अपूर्णांकांचा छेद 5 गुणिले 7 म्हणजेच 35 करू। 3/5 बरोबर 3 गुणिले 7 छेद 5 गुणिले 7 बरोबर 21/35। दोन्हींचे छेद समान करण्यासाठी 5 गुणिले 7 ला 5 आणि 7 या दोन्ही छेदांनी भाग जाईल, म्हणून या ठिकाणी त्यांनी 3/5 ला 7 न गुणलं म्हणजेच अंशालाही 7 न गुणलं आणि 5 ला म्हणजे छेदालाही 7 न गुणलं, त्यानंतर मिळालेला अपूर्णांक आहे 21/35। त्यानंतर 4/7 या अपूर्णांकाचा छेद समान होईल यासाठी अंशाला व छेदाला 5 ने गुणले, म्हणजेच 4/7 बरोबर 4 गुणिले 5 छेद 7 गुणिले 5, मिळालेला अपूर्णांक आहे 20/35। 21/35 हा अपूर्णांक मोठा आहे 20/35 पेक्षा, म्हणून 3/5 हा मोठा अपूर्णांक आहे 4/7 पेक्षा। अपूर्णांकांचे छेद भिन्न असतील म्हणजेच वेगळे असतील तर त्यांचे छेद समान असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून अपूर्णांकांचा लहान मोठेपणा अंशांवरून ठरवता येतो। आपल्याला हे माहित आहे की ज्याचे छेद समान आहेत अशा अपूर्णांकांमधील ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो। त्यामुळे छेद समान करून घेऊन मग अशा अपूर्णांकांची लहान मोठेपणा आपल्याला ठरवता येत असतो। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वी मधील गणित विषयातील अपूर्णांक या घटकातील अपूर्णांकांचा लहान मोठेपणा हा उपघटक अभ्यासला। धन्यवाद।